चांगलं झालं बा देवा, अजून कुठं गेली नाही हे माता माय. इथं मंदिरातच आली रे बा. बरं झालं वाचलो मी, नाही तर इकडे पुरीची तब्येत, बायकोची तब्येत, बायको हारपून गेली असती. बरं झालं रे देवा. गौरी 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 दवाखान्यात जा. एकटी आहे, आराध्या एकटी आहे तिथं. जा तुम्ही जा आराध्याजवळ जा. जोपर्यंत आराध्या होशमध्ये नाही येत तोपर्यंत मी घंटा वाजवत राहतो. जा तुम्ही तिथे आराध्यापाशी थांबा. तुम्ही खाली आली इकडे. गौरी थांबव, ते वाजू नको. थांबव तू. घंटा वाजवल्यानं गौरी जागी होणार नाही. चाल तू तिथं, तू गरज आहे तिथं. ते होश बी येऊन जाईल ना, तुलाच पाहिजे ते. चल तिथं, चल दवाखान्यात चाल पहिले पटकन. नाही गौरी जिद करू नको. बंद कर ते वाजवणं, बंद कर. पाया लाग आणि चल दवाखान्यात चल. तिथं आपलं थांबणं गरजेचं आहे. काही गरज पडन मी इकडे चालू. कोणीच नाही आराध्यापाशी. जा ना तुम्ही आराध्यापाशी. जा लवकर जा. काही दवाई गिवायचं काम पडन तर जा लवकर जा लवकर जा. मी इथंच थांबतो. मी जोपर्यंत आराध्या होशमध्ये नाही तोपर्यंत मी इथून कुठे जात नाही. मी इथंच थांबतो. जा तुम्ही. गौरी गौरी किती वेळपर्यंत वाजवशील तू? थोडं येईन त्या हाताने फालतू दुखापत होईन. चल वाजवणं बंद कर आणि चल दवाखान्यात चल. चल लवकर चल. चल गौरी चालते. चाल 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 गौरी. तर झालं ते झालं, विसरून जाय. चल चल तिथं दवाखान्यात चल. पोरीजवळ चाल, तिथं कोणीच नाही. नाही माझ्यानं झालं. जर मी ध्यान दिलं असतं तर असं झालंच नसतं. ते पडलीच नसते. माझ्यानं झालं. मला पश्चाताप करू द्या पुरा. मी जोपर्यंत ते होशमध्ये येत नाही, चांगली आई म्हणणार नाही, बाबा म्हणणार नाही, तोपर्यंत मी इथून जाणार नाही. तू तिच्याजवळ राहायची तेव्हाच ते आई म्हणन ना. चल चल लवकर चाल. आता ते पश्चाताप बी राहू दे. गलती होते, जाऊ दे. झालं ते झालं. माई बी गलती झाली, तूच नाही माई बी झाली. मी तुला घेऊ दिली असती बॉटल तर तू घेतली असती पाण्याची बॉटल. चल दोघाची गलती आहे. चल आता जे झालं ते झालं. ते होणारच होतं, ते झालं ते. चल आता तिथं दवाखान्यात चल. तिथं आपली गरज आहे. पोरगी एकटी आपली. चल चल गौरी चल तू. नाही जातो मी तिथे. जातो मी. डॉक्टरला बोला अजून. तिथे काय झालं गेलं तर अजून तुम्ही मलाच बोला. सॉरी यार गौरी, गलती झाली. मी तुला बोललो मग अशी दवाखान्यात. अरे बा तू केलंच तसं बा. तू मोबाईल बी तिथंच टाकून दिला गौरी. आता आईला फोन कसा करू मी? तुम्ही काय करू? माझं पुरं ध्यान आराध्यावर होतं. मोबाईल मला माहितच नाही पडला खाली म्हणून. बरं राहू दे. चाल दवाखान्यात चाल. मी पाहतो काहीतरी घेतो. मी कोणाजवळ तरी फोन घेतो आणि कर नाहीले फोन. चल तू दवाखान्यात चाल आता. सॉरी हा, गलती झाली. मी तुला जोरानं बोललो. चल आता दवाखान्यात चाल. दोघंच्या दोघं सारखेच आहे. माझी पोरगी बी तशीच आणि जवाई बी तसाच. राहून जा म्हटलं तर नाही, कामावर जायचं आहे म्हणे. आता कुठं जाऊन बसले तर माहित नाही. फोनही लावतो तर उचलून नाही राहिले. एवढी लापरवाही पण तर कोणी काळजी करत असन का? काहीच नाही समजत. अडान टप्पूच आले का ते. माय पोरगी तर पोरगी, जवाई बी एवढा मोठा असून जवाई बी तसाच आहे. इथून तर मार गेले खाईनं. राहिले असते तर डायरेक्ट आपल्या गावले जाते. मग इकडे तिकडे घुमा फिरायची काय गरज होती? पडला असन नाही तर मग मोबाईल. तसंच काही झालं असन. उतरले असन काही जेव्हा खावाले, काही नाश्ता गिस्ता कराले, नाही तर आराध्यानं केला असन कायचा हट्ट तर उतरले असन कायच्या हॉटेलामध्ये तर मोबाईल राहून गेला असन. आराध्या पडली असन खुर्ची होऊन गी तर मोबाईल बी राहून गेला असन. जवायपाशी तर होताच नाही मोबाईल म्हणते. असंच झालं असन काहीतरी. मग अरे तर मग घरी पोहोचून गेले पाहिजे होते ना आतापर्यंत. घरी पोहोचून जा ना ते ना. इकडे तिकडे हुडकत बसल्यापेक्षा ते सांगून जायचं होतं का आम्ही 5 वाजेपर्यंत येईन बा. कोणी काळजीत नाही राहिलं असतं. तिकडे ते शांताबाई काळजीत, इकडे मी काळजीत. कदाचित तिच्या बाबाला तर फोन नसून केला तिनं का बाबा मी इकडे चाललो असं तसं सांगितलं असन तिच्या बाबाजवळ. तर करून पाहतो बरं फोन तिच्या बाबाला. काही सांगितलं असन तर मग शांताबाईला सांगून देतो. शांताबाई गाडी काळजी करून राहिली असन. हो हो तिच्याच गोटे पुरं उचलून घ्या ते गोटे. हॅलो हा बोल सुशीला. हा काय करून राहिले तुम्ही? वावरात आहो मी. कहून काय झालं? अहो मी काय म्हणतो, गौरीचे बाबा का गौरीचा फोन घेऊन आला होता काय? कुठं गेले, कुठं पोहोचले का नाही पोहोचले असा? नाही बो, अजून फोन तर नाही आला गौरीचा. कहून नाही विचारून राहिली तुम्हाला पोहोचले का नाही पोहोचले बा म्हणून. माझ्यावर तर नाही आला फोन, तर तुमच्या जवळ आला असन फोन. तर आला का, पोहोचले का ते? नाही तर म्हणून राहिलो तुले. नाही आला फोन मापाशी. तू करून घे ना त्यापाशी फोन. तर आहे तू फोन लावून देन दिले, विचारून घे. पण ते फोन नाही उचलून राहिली ना. लावला मी ना 2-3 वेळा लावला, ते काही फोन उचलून नाही राहिली. तर म्हणून म्हटलं का तुम्हाला की फोन केलता काय? नाही बा, मला तर फोन नाही केला तिनं. नाही केला. आणि फोन काऊन नाही उचलून राहिली होती? हो तेच तर. आता शांताबाईचा बी फोन आला होता, अजून पोहोचलेच नाही म्हणे. आणि बेबीबाई सांगत आल्या म्हणे का त्याची सून फोनवर बोलत होती म्हणे गौरी सांगत. गौरी बोलता बोलता गौरी आणि जवळ असे आराध्या करून असे चिल्लावले म्हणते. आणि मग तेव्हापासून बोलूनच नाही राहिली म्हणते ते फोनवर. आणि फोन करते तर उचलून नाही राहिली म्हणते. असं काय झालं असं पोट? फोनही नाही उचलत, पोहोचले नाही. हो ना, तेच तर मोठी काळजी लागून राहिली. शांताबाईला मोठी चिंता लागून राहिली. आता फोन करावं तर कोणाच्या याच्यावर करावं, बुवाजवळ बी नाही आणि तिचा तर उचलून नाही राहिले. आता काय करावं, कसं माहित होईल आपल्याला काय झालं काय नाही, कुठं आहे काय आहे काय.
बरं बरं सुशीला, तू टेन्शन नको घेऊ. काही नाही होत, काही नाही. आपलं पोचतीन लहान लहान नाही आहेत, समजदार आहे, पोचतीन. टेन्शन नको घेऊ. हो 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 चला ठीक आहे मग ठेवतो. आणि तुमच्या मोबाईलवर फोन घेऊन आला तर सांगा मला. हो हो सांगतो मी. तुला काही माहित पडलं तर तू सांग मला. हो चला ठीक आहे. हो हो. अमाय होसमध्ये येते बाई पोरगी. काहीच नाही होत त्याले, ते तेवढं राहतेत. घरी गेल्यावर फक्त बर्फानं असं शेकून घ्यायचं. ठीक आहे. काही तापगीप येते का मग याचा? काही तापगीप आला तर मग ते तापाचं काही सिरप गिरप द्या ना मग लिहून. हो ते दिलं लिहून, ते चिठ्ठीमध्ये दिलं. तुम्हाला दिली ना चिठ्ठी, त्यावरच आहे लिहिलं. देतात ते बरोबर. ताप आला की द्यायचं. प्रत्येक 4 घंट्यानं ते औषध द्यायचं. ठीक आहे. सुजन गिजन वाढली तर? नाही काही नाही होत त्याले. सुजन एक दिवस राहीन, सुजन एक दिवस दुखन. तुम्ही बर्फानं शेकून घ्या, काही होत नाही. ठीक आहे. हो ठीक आहे. आता दुसरी लस कधी येते? आता दुसरं इंजेक्शन याच्या बादचं? दुसरं आता 9 महिन्यावर आता दुसरं घेऊन यायचं. हो ठीक आहे मग. सर त्या आराध्या मजा के पेशंटला होश येऊन राहिला सर. पाणी मागते ते शायद. असं चला. हो सर या लवकर. बाई तुम्ही जाऊ शकता. झालं आता 9 महिन्यावर घेऊन यायचं. हा डॉक्टर साहेब ठीक आहे. व्हेरी गुड बच्चा, व्हेरी गुड. उठ. सर हे पाणी म्हणते, पाणी पाजू का तिने? अरे नाही आताच पाणी नाही, काही नाही. सध्याच काही देऊ नका तिने. सलाईन लावा अजून. ते DNA अजून संपली का अजून चढवा. ठीक आहे. हो सर. बरं हिचे आई वडील कुठे? आई वडिलांना सांगा पटकन. हो सर बाहेर बसले आहे ते सांगते त्यांना मी. अरे सांगा लवकर सांगा त्यांना. जा. हो सर सांगते. बोलाजी काय गौरी, काय झालं? बसून जा ना शांत. बस तू बस सावकाश बस तू आरामात. आणि लढू नको तू. काही नाही होत आपल्या पुरीले. काय बस. मला समजावता आणि स्वतः बसूनही राहिले नाही. एक मिनिट तुम्ही बसले नाही का? असे धड होऊन राहिलं तुमच्या जीवाले. मला समजावता आणि स्वतःच्या जीवाले तुम्हाला कोण समजावून? मिस्टर मजाके. हो सिस्टर, काय झालं? आला का सिस्टर? होश आला काय? आला का पुरीले होश? हो मिस्टर मजाके होश आला तिला आता. पाय गौरी, मी म्हणत होतो ना आपल्या पोरीले काहीच नाही होत. हो गोलेजी. होश आला आता आपल्या पोरीले काही नाही होत. आताही रडतो. नाही गोलेजी. सिस्टर भेटू शकतो काय? पाहू शकतो? पाहू का जरासा? पाहू काय? हो चला पाहून घ्या ना. सर. अरे या मिस्टर गोलेश मजाके. हो साहेब, कशी आता तब्येत मापुरीची? होश आला म्हणते. हो आता होश आला पुरीले. आता खत्र्याच्या बाहेर आहे. आता काही टेन्शन नाही. काही टेन्शन घेऊ नका. आता फक्त 2-3 दिवस भरती ठेवा लागल. बसता नाट्टन होते तुमची पोरगी. तर खत्र्याच्या बाहेर आहे आता. खतरा टळला आता, पूर्णपणे खतरा टळला आता. मी म्हटलं होतं ना 1-1.5 घंटा काही सांगता येत नाही. तर बघा 1 घंट्याच्या पहिलेच होश येऊन गेला. बस खतरा टळला. आता टेन्शन नका घेऊ आता. हो डॉक्टर साहेब ठीक आहे. पण डॉक्टर साहेब ते बेहोश कोण झाली होती? काही नाही, डोक्याला थोडा मार होता, त्यामुळे तिची बेहोश झाली होती. आणि घाबरली पण होती. त्यातच ते डोक्याला मार. त्यामुळं आता काही टेन्शन नाही, चिंताची काही गोष्ट नाही. हो साहेब, मी पाहू शकतो का साहेब? हात लावू शकतो? हो पाहून घ्या. आराध्या. हो आणलं मा पा. उठ बेटा उठ, डोळे खोल. आणलं पाणी. हा ठीक आहे मिस्टर मजाके, काही दवाई लिहून देतो मी. चला कॅबिन मध्ये, तुम्ही बाहेरून घेऊन या. ठीक है साहब. क्या हो गया होगा आराध्या को? कुछ भी खबर नहीं पड़ रहा. मम्मी जी गई मामी की यहाँ, अभी तक नहीं लौटी. बहुत डर लग रहा है मुझे. क्या हुआ होगा क्या नहीं, क्या पता. क्यों चिल्लाए? आराध्या सही भी होगी या नहीं, क्या कुछ खबर नहीं पड़ रहा. ना फोन लग रहा ना कुछ, ना वहाँ से कोई फोन आ रहा. घर पे बैठने से अच्छा मैं भी जाती हूँ मम्मी के यहाँ, शांता मामी के यहाँ. मम्मी जी क्यों नहीं लौटी? तो आई होगी शायद आराध्या, इसके लिए तो मैं भी जाके देखती हूँ आई होगी क्या, तो आई या नहीं तो. बेबी बाई काऊन काय झालं? अरे आला काय रामदास या? हो बेबी बाई काऊन इले काय झालं? काही बिमार पडली काय? अरे नाही रामदास या, गोल्या गौरी आराध्या नाही आले अजून, म्हणून ते चिंतेत पडली आहे.
अशी चुप्प होऊन गेली होती. मी तिला हालू हुलो केली, पाणी गिनी पाजली, आता साधरी आहे. मग एवढीच्यासाठी एवढं काय चिंता करायची? बिन आले नाही तर येतील, संध्याकाळवर येतील. अरे रामदास 10 वाजेपर्यंत येऊन जाईन म्हणे ना, अजून कसे नाही आले म्हणून ते चिंता करून राहिले. आणि मा कल्पनानं फोन लावला होता मासुनीनं, तर बोलता बोलता आराध्या करून चिल्लावली म्हणते गौरी आणि थोबी गोल्याबी. तर अजून हे चिंता करायला लागली. आणि अजून आता फोनही नाही लागून राहिला तिले. गोल्याजवळ तर आहे नाही, गौरीचा फोन आता लागून नाही राहिला. पहिले लागे, उचलले नाही, आता लागूनच नाही राहिला. असं असं काही फोनच नाही आला का मग बिलकुल गोल्याचा की? नाही रे रामदास्या, काही माहीतच नाही. काही फोन नाही, काही नाही, काही नाही. तिच्या मायले केलता फोन येईन. आता तिची माय म्हणे निघाले म्हणे, ते सकाळीच 9 वाजताच निघाले म्हणे. अजून हे चिंतित पडली. मग सकाळी 9 वाजतापासून निघाले तर अजून काहून घरपर्यंत पोहोचले नाही. ते काय झालं असन? बिन माझ्या पोट्ट बी तसंच आहे. बहीण तर मोबाईल दिला हारून. हारूला काय रे त्यानं? मोबाईल लुटला त्याचा, मोबाईल चोरी गेला. काय गरज होती म्हटलं त्याला एवढ्या रातच्यानं येवाची? एकटा गाडीवर रातच्यानं येईन तर ते तसंच होईल ना. राहू दे, बोल नको त्याला. काही कर आता तू, काहीतरी कुठून ना कुठून पत्ता लाव तू. मी काय करू आता? कुठं जाऊ मी? कुठं पत्ता लावू? तूच सांग बेबी बाई, मी कुठं पत्ता लावू? कुठं जाऊ? आपल्याला माहित नाही, काही नाही, काहीच माहित नाही. असाच हिंडू का? हो गड्या मारी मा, तू कुठं जाशील? आव गोल्याचे बाबा, त्या काय म्हणते इजाले घे फोन करून पाहणं, त्याला माहित असेल काही तर इजाले ना मिसले. अरे हो रे रामदास, होऊ शकते डायरेक्ट कामावर गेला असन. गौरीले कुठं बसून ठेवलं असन, येता येता संध्याकाळी मग संगत जाऊ बा. होऊ शकते. लावून पाय बरं फोन, लावून पाय. इजाले नाही तर रमेशले. बरं ठीक आहे. हे पाय, आता एवढं औषध घेऊन दिलं तर केवढ्याचं होते ना, केवढ्याचं नाही. माझं आता 1000 रुपये वाचले. आता कमी पडन तर काय करू आता? तर फोनही कसाला वाहिले? आईले फोन लावून दिलो असतो तर आई येऊन गेली असते पैसे घेऊन. एवढं टेन्शन नाही राहिलं असतं. तुझ्या जवळ आहे का काही? असं तुझ्या जवळ तर दे, 2-3 हजार असं तर. कुठं माझ्याजवळ पैसे? तुम्ही देता का माझ्याजवळ पैसे? 1 बी रुपया नाही माझ्याजवळ. 10-20 रुपये निघन तर निघन. काय करू आता तू सांग. आता हे उधार बी ठेवणार नाही. चला डॉक्टरच्या नंतर बी देता येते, पण हे मेडिकलचे उधार ठेवत नाही हे मेडिकलवाले. काय करू आता? आहो गोलेजी, आपले जे काय म्हणते इंदिरा काकूचा ठेला आहे ना, ठेल्यावर असं ना इंदिरा काकू, तर तिथं जा ना इंदिरा काकूच्या ठेल्यावर. आणि इंदिरा काकूले मेडिसिन दवा घेवाले पैसे बी मागून घ्या उसने, आणि फोन बी लावून घ्या आईले त्याच्या फोननं. अरे हो, ठेल्यावर असं नाही इंदिरा काकू, बरोबर आहे. आता मग पाहतं का तू? मग सांभाळशील का इथं? मी बाद जाऊन येतो, फोनही लावून देतो, पैसे घेऊन येतो त्याच्यापासून. हो ना, इथून दूर बी नाही जास्त. 2-4 दुकानं टाकले का त्याचं ठेला येते. बरं ठीक आहे. मग पाय तू सांभाळ इथं. काही लागलं गिगलं तर पैसे देतो मी तुझ्याजवळ. 1000 रुपये मापाशी 1000 रुपये तुझ्याजवळ ठेव. काही लागलं गिगलं तर मेडिकलमधून घेऊन येतो. आणि लक्ष ठेव, ठीक आहे? कुठं जातो नको इथून. इथंच बसली रे, आपल्या आराध्यावर ध्यान ठेव. काही लागते, काही काय सवरते म्हणून. मी बाद जातो आणि घेऊन येतो पैसे. फोनही लावून देतो, मग आई बी येऊनच जाते. हो लावतो, ठेवतो मी ध्यान. जा 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 तुम्ही जा. हॅलो, बोला काकाजी. अरे इजा, आपल्या गोल्या म्हणतो. गोल्या आला काय तुमच्या संग? आहे का गोल्या? कामावर आहे का तुमच्यासोबत गोल्या? नाही काकाजी, गोल्या तर नाही आहे. काहून काकाजी, काय झालं? अरे काही नाही, आपलं गोल्या सासूरवाडीला गेला होता का नाही, तर 10 वाजेपर्यंत पोचतो म्हणे घरी. मग कामावर जाईन म्हणे. तर आता 4-4:30 वाजत आले तरी अजून घरी नाही पोचला बा. आणि तिकडे सासूरवाडीकडे फोन लावला तर सासूरवाडीकडे म्हणतेत का 9 वाजता घरून निघाले म्हणते दोघंही जण. तर म्हणून तुले फोन लावून पाहिला का कामावर आला का बा सीता? नाही काका, नाही कामावर आलाच नाही तो. कालही नाही, आजही नाही. बरं ठीक आहे इजा, ठीक आहे. हो काका. काही फोन घेईन त्याचा तुझ्या जवळ का रमेश जवळ? नाही काका, काही फोन नाही, काही नाही. बरं ठीक आहे इजा, ठीक आहे. हो काका. कोणाचा फोन होता का विचारू? आपल्या रामदास काकाचा फोन होता, गोल्याचे बाबा. का गोल्या कामावर आला का म्हणते? घरी पोहोचला नाही म्हणते अजून. सासूरवाडीतून 10 वाजता निघून गेला, पण घरी पोहोचला नाही. तर कामावर आला असं कदाचित, असं त्याला वाटलं, म्हणून फोन करून पाहिलं त्यानं. बिन गोल्या फिरत असं निजे भाऊ, फिरत असं मस्त. नाही तर गेला असं बायको संग पिक्चर पाहते. पण कामावर न येण्याचे बहाणे पाहिजे त्याला.
नाही का रमेश, असं हमेशा हमेशा असं नाही बोलाव का रमेश. कधी कोणी अडचणीत बी असते. तो कोणत्या अडचणीत पडते दुसऱ्याला अडचणीत पाडते तो. बरं राहू दे, असू दे. चल. हो चला ना तो विजय भाऊ, भरले ना ते ट्रिप तर. चला बरं चला, आता एकच होईन आता. ते ट्रिप टाकली का आपण डायरेक्ट आपलं गावली नाही. हो विजय भाऊ, डायरेक्ट गावली अंतर पडते मग. बरं चल मग. अरे गंगा, आपल्या शांता वहिनीची काही तब्येत नाही का बरोबर? माहित नाही बा मले. काऊन? नाही, रामदास भाऊ म्हटलं घाईघाईनं घरी आले. बेबीबाईचा फोन आला त्याला, आणि तसेच मग ते घरी घाईघाईनं आले. म्हणून म्हणतो बा आता तब्येत बिघडली की काय आपल्या शांता वहिनीची. काय माहित बा, मले तर नाही माहित. आता सकाळपासून मी भेटली नाही बापा तिच्या संग. होऊ शकते बिघडली की असं. तर तुम्ही काऊन नाही गेले तर मग पावाले? मला सांगून राहिले तर. मी वावरात होतो, आणि तो त्या तिकडून मला घाईघाईनं जाताना दिसला, तरी बोमललोय मी. अगा रामदास भाऊ म्हणून बोललाही नाही, उत्तरही दिलं नाही, सीधा घराकडे निघाला. म्हणून म्हणतो का जास्त बिघडली की काय बा, नेलं का काय दवाखान्यात? तुला माहित असेल, तू गावात होती तर म्हणून तुला विचारून राहिलो. नाही मला तर काही नाही माहित. आणि गावात तर काही कल्ला नाही ना, काहीच नाही. उगमुगच काय सगळं. जाऊन पाहतो बरं काय झालं तर. हो जाऊन पाय बरं, जाऊन पाय. चल मी येतो नाही तर. आता कायले तुम्ही संग नको येऊ. मीच येतो पाहून, मग तुम्हाला सांगतो मी. अरे चाल, दोघं नवरा बायको पावाले जाऊ तर त्याला चांगलं वाटन. आले बा दोघही जण, तब्येत हाल हवाला विचाराले. चाल, बेबी बाई बी असन तिथं. असं बेबी बाई बी असन तिथं म्हणजे बेबी बाईले भेटायला चालले तुम्ही का शांताबाईले? आपलं शांता वहिनीलेच भेटायला, पण बेबी बाई बी असन तिथं म्हणून राहिलो मी. चल मग. हा बसा, घरी बसा तुम्ही. मी 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 येतो, येतो मी पाहून ना, मग सांगतो तुम्हाला. काही जास्त वाटलं तर मी तुम्हाला बोलावाले येईन. बस येऊ नका तुम्ही माझ्या. काऊन शरम लागते का तुला माझ्या संग? येऊ नका तुम्ही वाली. मग पहिलेच काऊन नाही गेले हो तुम्ही? तुम्हाला माहित पडलं का रामदास भाऊ घाईघाईनं गेले तर जाऊन काऊन नाही पाहिलं पहिलेच? आता मी जातो म्हणतो तर माझ्या संग चाल येता काय? म्हणजे कुठे मी माझ्या संग. बरं वाटते तर बायको नवरा बायको संग मग गेले का बरं वाटते. समोरच्याला बी बरं वाटते. आले बा दोघही जण. हो आले बा दोघही जण. मग कसं होतं? चल. चला मग, चालता तर चला, तुम्ही चला. हो चल बरं. पाय माया पुढंच चालले सटडंग. अहो थांबा. रमेशचे बाबा दोघं जाऊ म्हणून राहिले ना, एकटेच कसे चालले तुम्ही? समोर थांबा, येऊ द्या मला. हो ये तू. चल चालतो मी. चल समोर संग चल.